जय शिवराय मित्रांनो, सचिनच्या कट्ट्यावर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। गेल्या आपल्या मल्हारी मसाले कसे बनवतो या पहिल्या भागात आपण पाहिलंच असेल की कशा पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या मिरच्या आपल्या होलसेल मार्केटमधून आणतो आणि त्या कशा पद्धतीने आपल्या मल्हारी मसाल्यासाठी वापरतो, त्याची देखरेखण कशी करतो। त्याच्यानंतर आजच्या आपल्या दुसऱ्या भागात आम्ही आपल्याला दाखवणार आहे जे आपण वेगवेगळ्या पद्धतीचे खडे मसाले आपल्या मल्हारी मसाल्यामध्ये वापरतो ते कशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या दर्जेदार अशा खडे मसाल्यांचा वापर आपण आपल्या मल्हारी मसाले बनवताना घेत आहोत। योग्य त्या प्रमाणात आणि योग्य त्या क्वालिटीचे असे हे मसाले आपण आपल्या मल्हारी मसाल्यामध्ये वापरतो जेणेकरून मसाल्याची चव ही उत्तम होईल। उत्तम क्वालिटीचे खडे मसाले वापरून आपण आपले मल्हारी मसाले बनवतो। त्या खड्या मसाल्यांची क्वालिटी आणि त्याचे योग्य प्रमाणात मिश्रण हेच तर आपलं खरं प्रमाण असतं ज्याच्यामुळे आपले मल्हारी मसाले उत्तम चवीचे बनतात। मसाल्यासाठी लागणारे सर्व पदार्थ योग्य प्रमाणात घेऊन ते योग्य प्रमाणात भाजून घ्यावे लागतात। प्रत्येक खडे मसाले वेगवेगळे करून ते थोडंसं वाफेवर भाजून घ्यावे लागतात जेणेकरून मसाल्याची क्वालिटी आणि तो जास्त काळ टिकता येईल। मित्रांनो, आपल्या मल्हारी मसाल्यासाठी जे खडे मसाले आपल्याला लागतात त्याचं योग्य प्रमाण घेऊन आणि ते योग्यरित्या वाफेवर भाजून आपले मल्हारी मसाले डंकावर कुटण्यासाठी घेऊन जातो। आमच्या जवळपासच असलेल्या गणेश मार्केट येथे मोठे डंक आहेत, त्या डंकावर जाऊन आपण आपले मल्हारी मसाले योग्य प्रमाणात कुटून घेतो। मित्रांनो, आता आपल्या मसाल्यांचे सर्व खडे मसाले व्यवस्थित कमी वाफेवर भाजून झालेले आहेत। या बाजूला मिरच्या सुद्धा पाहू शकता आपण। आणि आता वेळ झाली आहे ते डंकावर जाण्याची। चला तर डंकावर जाऊन आपले मल्हारी मसाले कुटून घेऊया। तर मित्रांनो, आपले हे डंकावरचे बनवलेले मल्हारी मसाले आता बनवून झालेले आहेत। पाहताय तुम्ही, आज आपण
धना पावडर, चहा मसाला, चिकन आणि मटन मसाला डंकावर बनवला तर आपण सुद्धा आपले हे मल्हारी मसाले नक्की वापरा. क्वालिटी A1, जेवण बनवी नंबर 1 म्हणजेच मल्हारी मसाले. ना कोणती भेसळ, ना कोणता हानिकारक रंग.